भारतीय रेल्वे आता गोंधळ कमी करण्यासाठी आणि तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून एक महत्त्वाचा बदल लागू करणार आहे। आरक्षित जनरल तिकिटांच्या ऑनलाईन बुकिंगमध्ये सुरुवातीच्या 15 मिनिटात फक्त आधार व्हेरिफिकेशन झालेल्यांना तिकीट बुक करता येणार आहे। तर चला पाहूयात रेल्वेच्या निर्णयाचा काय फायदा होणार आहे याची सविस्तर माहिती। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। ऐन सणासुदीच्या दिवसात रेल्वेची तिकीट बुकिंग काही वेळातच फुल होते, त्यामुळे प्रवाशांना वेटिंग लिस्ट किंवा रेल्वे बुकिंग एजंटकडे धाव घ्यावी लागते। मग असं असेल तर त्या ऑनलाईन बुकिंगचा फायदा काय, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात होता। या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकलंय। आता पहिल्या 15 मिनिटांमध्ये जनरल आरक्षणासाठी आधार व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे, त्यानंतर त्यांना तिकीट बुक करता येणार आहे। हा नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे। ई बुकिंगवर म्हणजेच IRCTC वेबसाईट आणि ॲपवरही हे नियम लागू असतील, मात्र प्रवासी आरक्षण प्रणालीमध्ये हे बदल होणार नाहीत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अधिकृत एजंटांना सुरुवातीच्याच वेळेत बुकिंग करण्याची परवानगी नसेल, त्यांना या पहिल्या 15 मिनिटात ऑनलाईन बुकिंग करता येणार नाही। सध्याच्या घडीला ही अनिवार्यता केवळ तत्काळ बुकिंगसाठी लागू आहे, असं रेल्वेने म्हटलंय। तत्काळ तिकिटांसाठी यात आधार OTP व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल। रेल्वेचा उद्देश चांगला आहे। या नियमांमुळे दलाल एजंटकडून होणारं ब्लॉकिंग यांना आळा बसेल आणि प्रवाशांना तिकीट मिळवणं सोपं होईल। आता प्रवाशांनी सज्ज असायला हवं। जर तुमचं IRCTC अकाउंट आधीच आधारने व्हेरिफिकेशन केलं नसेल तर 1 ऑक्टोबर पूर्वी ते पूर्ण करून घ्या, त्यामुळे सुरुवातीच्या 15 मिनिटात तिकीट बुक करण्यात अडथळा येणार नाही। यासाठी नेमकं काय करावं लागेल तेही पाहूया। पहिलं म्हणजे IRCTC अकाउंटमध्ये आधार लिंक करा। मोबाईल नंबर आधारमध्ये नोंदणीकृत असावा। आरक्षण सुरू होण्याच्या वेळी वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनमध्ये वेळेवर लॉग इन राहा। रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत हा बदल प्रवाशांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या निर्णयामुळे पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे आणि सर्वसामान्यांना दिलासाही मिळणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।